तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तरुणांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भाऊ, तुमचं पहिल्यांदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. चिकना मंडळी चिरके, खंडापूर. बरं, तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय आपण कधीपासून करता? 2 वर्ष झाली. 2 वर्ष का? बरं बरं. तर हे म्हशी विकत आणलेल्या होता, घरच्या होता? विकत आणली आहे. विकत आणलेल्या होता का? बरं. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे 2 म्हशीचं नियोजन हे भाऊ करतात आणि तिकडे यांचे वगार पण आहेत. तर मला सांगा, ही जी म्हैस आहे ही कितीला विकत आणली? 85 ला. बरं. कुठून आणली? बाजार कोणता का शेतकऱ्याकडून घेतली? वसमतून. बरं बरं. मग आता दूध देते, गाभण आहे? दूध देते. बरं. किती लिटर देते बरं? 4 लिटर. 4 लिटर एक टाइम. बरं बरं. तर मला सांगा, ही म्हैस कितीला विकत आणली? 70,000. बरं. आणि आता किती लिटर दूध देते? देते 3 लिटर एक टाइम. बरं. तर आता या दोन्ही म्हशीचे तुमच्या किती इथं झाले? इथं झाली? हे तिथं चालू आहे. तिसरं इथं का? आणि इथं चौथं आहे. चौथा आहे का? बरं. म्हणजे हे जे वगार दिसायला यायचं झालं का? बरं. त्याच्यात वगार किती आता रेड आहे काय एखादा? नाही, वगारीच का? बरं. तर मग मला सांगा, आता याला ढेप वगैरे ठेवता का? किती ढेप ठेवता? 2 किलो एका म्हशीला. एक टाइम ठेवता की 2 टाइम? एकच टाइम. सकाळ की संध्याकाळ? संध्याकाळी. बरं. तर मग मला सांग मित्रा, आता जर हे जे म्हशी आता, तर यांचं सकाळपासून चारा नियोजन कसं करता? म्हणजे सकाळी 10 ते 11 वाजता दगड द्या. बरं. दुपारला मग 6 वाजता एकदा. 6 वाजता. दुपारा काय टाकायचं ना, फक्त खाया टाकायचं? बर. आणि याचं दूध डेअरीला देता का कुठं वरवे? डेअरीला. बरं. काय फॅट लागत असेल सरासरी दुधाला? 7 का? बरं बरं. मग एकंदरीत या 2 म्हशीपासून आपल्याला हप्ता किती येते? 6,000 येते का? बरं बरं. आणि ढेप ला खर्च जात असेल आहे की नाही? बरं. तर मग मला सांग मित्रा, आता इथं तुम्हाला जमीन किती आहे? 2 एकर. बरं. तर म्हशीच्या या चाऱ्यासाठी किती आहे? म्हशीच्या चाऱ्यासाठी 20 गुंठे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे इथं यांची शेती आहे आणि तिकडे ते बघू शकता शेड आहे. तर आपण शेड मध्ये पण माहिती घेणार आहोत. तर हे इकडे टाळके आणि हे इथं ऊस लावलेला आहे. तर आणि हे म्हशीला कुट्टी करून टाकतात. तर हे बघू शकता, आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. तर म्हशीला टाकलेले, आता म्हशी खाऊन रवत करत आहेत. आणि हे बघू शकता कुक्कुटपालन पण आहे घरगुती पद्धतीने आपलं थोडं. तर आता हे वगार जे आपण केले आहे, हे बारकाले तर हे वाढवायचे आहेत का पुन्हा इकायचे आहेत? वाढवायचे. दुग्ध व्यवसाय वाढवायचा. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांना दुग्ध व्यवसाय वाढवायचा आहे. तिकडे 4 वगार दिसायले आणि त्या वगार वाढवण्यातच उत्पन्नाचा आपला फायदा आहे. तर नक्की चला, आपण यांच्या आता तुम्हाला शेडचं नियोजन दाखवतो. तर चला शेतकरी तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता यांचं रोड लगत वसमत कुरुंदा रोडवर आहे. हे शेड बघू शकता, कमी खर्चामध्ये केलेलं आहे. हे यांचं जुनं शेड आहे, बघू शकता तिकडं जुनं. तर आता आपण यांना या शेड बद्दल माहिती विचारू. तर भैया मला सांगा, हे शेड कधी बांधलं? हे 1 वर्ष झालं का? बरं बरं. तर अंदाजित किती खर्च आला असेल याला? 1.5 लाख रुपये. बरोबर. आणि कुट्टी मशीन पण आपण दिसायली. कुट्टी मशीन कधी आणली बा? हे झाला महिना झाला. बरं. कितीला आणली बाय? कितीला? 30,000ला. बरोबर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांचं शेड आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळं तर म्हशी तर आताच्या बांधता काय? बरं. तर मग हे ऊसाची वाढी आपली खात आहे की नाही?
बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला शेतचं न्यूज दाखवून रोड लगत आहे यांचं. हे बघू शकता कोंबडी पण फूड झालेली आहे, फूड. तर बघू शकता आणि अशा प्रकारे गव्हाणी केलेली आहे. हे कुट्टी मशीन चारा बघू शकता. या तरुणाने खास हा तरुण सर्व हा दुग्ध व्यवसाय सांभाळतो. गव्हाणी पण केल्या. तर हे जे शेड बनवलं आपण, हे दोन्ही टाईप गव्हाणी, किती म्हशी बसू शकतात? 10 म्हशीचं नियोजन आहे का? बरं. मग आता दुग्ध व्यवसाय वाढवायचा समजा. बरं. आणि हे जे वाळलेला आपलं जळालेला ऊस दिसायला, हे पण खातच का म्हशी? बरं. मग त्याची पण कुट्टी करता का? बरं. ते बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कशा प्रकारे कुट्टी केली आहे जळाल्या ऊसाची, आणि अशा प्रकारे म्हशीला करतात. तर म्हशीला काय दुसरं टॉनिक वगैरे काय देता का? काहीच ना, आपले जे आहे. तर नक्की शेतकरी मित्रांनो, हा तरुण दुग्ध व्यवसाय झालेला आहे आणि कशा पद्धतीने दुग्ध व्यवसाय करतो हे मी तुझ्या समोर आणलेला आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.